नमस्कार मैत्रिणी. लग्नानंतर होईलच की प्रेम ह्या मालिकेच्या नवीन एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या एपिसोडमध्ये रम्यापासून वसुधालाच धोका आहे असं आता गुरुजी सांगणार आहे. नक्की काय घडलंय चला जाणून घेऊया. आजच्या एपिसोडमध्ये नंदिनी आणि काव्याची आई लग्नाच्या मुहूर्ताबद्दल बोलत असतात. ते म्हणत असतात की लवकरात लवकर आपण एखादा मुहूर्त काढून या जोड्यांचं लग्न लावून देऊया. तेवढ्या तिथे गुरुजीसुद्धा येतात. गुरुजींना पाहिल्यावरती काव्या, पार, जीवानंदिनीच्या पोटात गोळाच येतो. कारण गुरुजी प्रत्येक वेळेस आल्यावरती काहीतरी कोडं सांगून जातात आणि ते कोडं ह्यांच्या आयुष्यामध्ये खूप मोठं संकटच घेऊन येत असतं. पण गुरुजी जेव्हा सांगतात की लग्न उत्तम पार पडेल तेव्हा कुठे त्यांना थोडंसं बरं वाटतं. आता सांगतानाच गुरुजी आणखीन एक भाकीतसुद्धा करतात. जुनी दुखणी अजूनही बरी झालेली नाही हे सांगताना ते रम्या आणि वसुधाचं नाव घेतात. तेव्हा वसुआत्या बोलतात की मला तुमच्याशी काहीच बोलायचं नाही, आम्ही आमच्या रूममध्ये जाऊन बोलतो असं सांगतात. आता ह्या पाठीमागे नक्कीच काहीतरी आहे असं नंदिनीच्या मनामध्ये संशय येतो. कारण गुरुजी जे बोलतात त्यामागे काहीतरी दडलेलं असतं आणि ते खरंसुद्धा होतं. मग तिथे त्या वर जाऊन बोलू लागल्यात की बाबा गुरुजींनी असं का सांगितलं असन. तर लगेच रम्या म्हणते, आई तुला माहिती ना की लग्न फक्त पार्थ आणि माझंच होणार आहे. म्हणजेच गुरुजींनी आता जे भाकीत केलं आहे ते खरं होणार आहे. जुनं म्हणजे मी आणि मीच पार्थ बरोबर लग्न करणार, बाकी दुसरा त्याचा काही अर्थ निघत नाही आहे. त्यानंतर वसुआत्या पुन्हा हॉलमध्ये येतात. हॉलमध्ये सर्वजण हसत खेळत असतात. तेव्हाच वसुआत्या गुरुजींना रम्याच्या विचित्र वागण्याचं कारण विचारते. रम्या गुरुजींची ही वेड्यासारखं बोलत असते. पार्थ आणि माझं लग्न होणार का असं ती गुरुजींना विचारते. तेव्हा ते बोलतात की होणार, पण जे व्हायचंय ते सुद्धा होणार आहे. म्हणजे तुम्ही आता बघून घ्या आणि तू सावध राहा. रम्या मात्र स्वतःच्या दुनियेत हरलेली असते. वसू आत्या विचारते की मी हिच्या राज्यात जिवंत राहील की नाही. तेव्हा पुन्हा एकदा गुरुजी भाकीत करतात की येणारा काळच ते सर्व काही ठरवणार आहे. त्यामुळे वसू आणखीनच घाबरते. गुरुजी उठत असतात आणि त्यांच्या बॅगेतून महाभारताचे पुस्तक खाली पडते. रम्या त्यांना त्या पुस्तकाबद्दल विचारते. तेव्हा ते बोलतात की हे पुस्तक तू सुद्धा एकदा नक्की वाच. जीवनाचा सार आहे ह्यामध्ये, तरच तुला तुझ्या जीवनाचा अर्थ कळेल आणि तुला काही गोष्टी समजतील. गुरुजी गेल्यावरती वसू आल्या विचारते की आता महाभारत वाचत बसणार आहेस की काय तू रम्या. तर रम्या म्हणते नाही, तर मी ह्या घरामध्ये कसं महाभारत घडवते ना हे तू आई बघतच राहा. वसुआत्या तिला अनेक प्रकारे समजून सांगतात की झालं गेलं विसरून जा आणि आता त्यांच्या पाठीमागे तू पळू नकोस. पण रम्या काही ऐकत नाही. तर इकडे आता दुसरीकडे जीवानंदिनी आणि पार्थ आणि काव्या हे सर्वजण पत्रिका छापण्यासाठी गेलेले असतात. पत्रिका छापणारा जो आहे ना तो फोनवरती बोलण्यात बिझी असतो. त्यामुळे ते मुद्दाम त्याच्याशी कोड्यात बोलत असतात. थोड्या वेळाने त्यांच्या लक्षात येतं की काही महिन्यांपूर्वी हेच कपल पत्रिका छापायला आपल्याकडे आले होते. तेव्हा त्यांच्याकडून काहीतरी चूक झालेली. यावर पार्थ बोलतो की असं काही नाही आहे, उलट तुम्ही ती पत्रिका बरोबरच छापली होती. नियतीने आम्हाला तुमच्या या पत्रिकेने काही संकेत दिले होते पण ते आम्हाला कळाले नाही. पण नियतीच्या सांगण्यावरून आज आम्ही पुन्हा एकत्र आलेलो आहोत. तेवढ्यात पार्थला घरून फोन येतो की घरी साड्या घेण्याचा कार्यक्रम आहे, तुम्ही लवकरच घरी यावेत. तर सर्वजण तिथून घरी येण्यासाठी निघतात. तर इथं नंदिनी आणि काव्यामध्ये डिस्कस चालू असतो की आता हे जण आपल्याला साडी घेण्यामध्ये मदत करतील. हे आपल्या इशाऱ्याने सांगतील की कोणती साडी घेऊ नका. आता ते घरी आल्यानंतर साड्या बघायला सुरुवात होते. पार्थ आणि जीवा लांबूनच नंदिनी व काव्याला साड्या काढण्यासाठी मदत करत असतात. रम्या त्यांच्यावरती लक्ष ठेवूनच असते. पार्थ जी साडी काव्याला घालायला सांगतो ती साडी ती मुद्दाम स्वतःसाठी बाजूला ठेवून घेते. त्यानंतर मालिनी आपल्याला मुलांच्या इशाऱ्यावरून साड्या सांगताना बघते आणि ती त्यांना बोलवून घेते. सगळेजण छान मजा मस्ती करत साड्या बघत असतात. पण रम्याच्या मनात वेगळाच खेळ चालू असतो. आता हा खेळ काय आहे हा तर आपल्याला पुढील भागातच कळणार आहे. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. थँक्यू.